गर्दीतही काही स्त्रिया वेगळ्या का दिसतात याचा तुम्ही कधी विचार केलाय का? त्यांची चालण्याची, बोलण्याची आणि विचार करण्याची पद्धत वेगळी असते का? अशा स्त्रिया जास्त बोलत नाही किंवा जास्त काही दाखवत पण नाही, तरीसुद्धा लोक त्यांना पाहिल्याशिवाय पुढे जात नाही. खरं तर ही जादूची कांडी नाही आहे किंवा विशेष काही लक पण नाही. काही छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या त्यांच्या डेली रुटीनमध्ये असतात आणि त्याच गोष्टी त्यांना वेगळं बनवतात. त्यांना समजून घेण्यात, आत्मविश्वास निर्माण करण्यात, विचार करण्याच्या क्षमतेमध्ये सुद्धा त्यांना चेंज करतात. प्रत्येक स्त्री सुंदर असते, पण जी स्त्री आपलं मन आणि हृदय सुधारते ती तितकीच जास्त तिचा चेहरा, तिचे कपडे सजवते. आजच्या काळात जिथं सगळं काही वेगाने घडतंय तिथे स्वतःला समजून घेणं, स्वतःला तयार करणं खूप महत्त्वाचं झाले. ज्या स्त्रिया फक्त इतरांचं ऐकून जगतात आणि सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला विसरून जातात त्या हळूहळू थकतात. पण ज्या स्त्रिया स्वतःसाठी जगायला शिकतात ना, त्या खरंच हुशार महिला असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा 7 सवयी समजतील ज्या प्रत्येक महिलेमध्ये असतात, ज्या आयुष्य हुशारीने जगतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, स्वतःचा वेळ, स्वतःची ऊर्जा योग्य रीतीने वापरतात. जर तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे लोक पाहावेत आणि ही स्त्री खरोखरच खास आहे असं म्हणावं वाटत असेल ना, तर या सवयी समजून घ्या आणि त्या तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी स्वतःशी संपर्क साधा. सकाळ ही खूप खास वेळ असते. हुशार महिलांना माहिती आहे की सकाळचा पहिला तास कोणाचाही प्रभाव न पडता फक्त स्वतःसाठी असावा. जेव्हा तुम्ही सकाळी उठता, मोबाईल उचलता आणि इतरांचे जीवन पाहायला सुरुवात करता ना, तेव्हा तुम्ही तुमचं मन इतरांनी भरण्यास सुरुवात करतात. पण जेव्हा तुम्ही काही क्षण डोळे बंद करून शांतपणे बसता, तेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं ऐकता आणि तिथूनच खरा बदल सुरू होतो. हुशार स्त्रिया सकाळी उठल्यानंतर स्वतःशी पहिले जोडली जातात. त्या ध्यान करतात, डोळे बंद करून बसतात. काही स्त्रिया त्यांचे विचार डायरीमध्ये लिहितात. आज त्यांना काय करायचं आहे किंवा आज त्यांना कशाबद्दल कृतज्ञता लिहायची आहे हे ठरवतात. त्यांना ज्या गोष्टी देवाने दिल्या त्यासाठी थँकफुल म्हणतात देवाला. पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स म्हणतात. हे ऐकायला सगळं खूप छोटं मोठं वाटतं, पण त्याचे परिणाम खूप छान असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात स्वतःपासून करतात ना, तेव्हा दिवसभर तुमच्यावरती इतरांचा कोणत्याही बोलण्याचा जास्त प्रभाव पडत नाही. तुमचं मन स्थिर राहतं, निर्णय तुमचे स्पष्ट होतात आणि एक चेहऱ्यावर वेगळाच ग्लो येतो. जेव्हा इतरांचा दिवस तणावाने सुरुवात होतो ना, तेव्हा त्यांचा दिवस शांतपणे भरलेला असतो. म्हणून जर तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये स्थिरता, कॅपॅबिलिटी, कॉन्फिडन्स हवा असेल तर उद्यापासून लवकर उठायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा. एक हुशार स्त्री कधीही असा विचार करत नाही की आता सगळं काही तिला येते. तिला माहिती आहे की शिकणं कधीच थांबत नाही, कोणत्याही वयात. शिकणं नेहमीच पुस्तकांमधून येतं असं नाही आहे. कधीकधी एखाद्याचं ऐकून खूप काही शिकता येतं. कधीकधी काही अनुभव शिकवून जातो. कधीकधी एखादी छोटीशी चूक करूनही आपण त्यातून काहीतरी शिकतो. हुशार महिला त्यांच्या मनाला रोज काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. मग तो 5 मिनिटाचा नॉलेज व्हिडिओ असो किंवा एखाद्या पुस्तकाचे 2-3 पेजेस रीड करणं असो किंवा स्वतःच्या सवयींकडं बारकाईने लक्ष देणं असो. त्यांना माहीत असतं की जर का मन थांबलं ना तर विचार पण थांबतात आणि दररोज काहीतरी नवीन शिकणाऱ्या स्त्रियांना जुन्या विचारात अडकत नाहीत. शिकण्याची सवय त्यांना कॉन्फिडन्स देते. त्यांना ज्या गोष्टी माहीत नसतात त्या अजिबात संकोच न करता विचारतात आणि समजून घेतात. लोक काय म्हणतील याची त्यांना भीती वाटत नाही, कारण त्या स्वतःला सुधारण्यासाठी प्रयत्न करत असतात. जर का दुसरं कोणी यशस्वी झालं तर त्याच्या सवयी समजून घेण्याचा प्रयत्न करतात. शिकण्याची ही एक सवय शांतपणे चालणारी शक्ती आहे आणि ती आपल्याला आतून स्ट्रॉंग करते हे त्यांना समजलेलं असतं. त्यामुळे जर तुम्हाला पण पुढे जायचं असेल तर हे ठरवा की मी आज काहीतरी नवीन शिकणार आहे. हुशार महिलांना हे माहिती असतं की वेळ खूप मौल्यवान आहे. कधीही त्या वेळ वाया घालवत नाही. पैसे परत मिळू शकतात, वस्तू पुन्हा खरेदी करता येऊ शकतात, पण जर वेळ निघून गेला ना तर तो परत कधीच येत नाही. सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या आयुष्यात एकही तास वाया घालवत नाहीत त्या. गप्पा टप्पा, गॉसिपिंग यामध्ये सुद्धा त्या अडकून बसत नाहीत. जेव्हा त्या रागावलेल्या असतात ना तेव्हा त्या ओरडत नाही. विचार करतात की मला राग का आला. जेव्हा त्या दुःखी असतात तेव्हा ते स्वतःला रडून देतात, कारण त्यांना माहिती आहे की स्वतःच्या भावनांकडे जर का दुर्लक्ष केलं तर त्या आतून वीक होतील.
आणि त्यामुळे त्या वेळेवर त्यांच्या भावना बाहेर काढतात. मग ते डायरीमध्ये लिहून असू दे किंवा एखाद्या व्यक्तीसोबत बोलणं असू दे किंवा मग काही काळ स्वतःसोबत शांत बसून घालवणं असू दे. हुशार स्त्रियांना त्यांच्या इमोशन्सवर नेहमी नियंत्रण ठेवतात. पण नियंत्रणाचा अर्थ असा नाही आहे की त्या दडपून टाकतात. त्याऐवजी त्या स्वतःला समजून घेतात आणि नंतर हळूहळू गुंता सोडवतात. त्यामुळे जेव्हा त्या बोलतात त्यांचा प्रत्येक शब्द विचारात घेतला जातो. म्हणून जर का तुम्हाला तुमचे विचार, तुमचं मन, तुमचं जीवन मजबूत हवं असेल ना, तर तुमच्या भावनांपासून दूर पळण्याऐवजी त्या समजून घ्या. त्या हळूहळू हाताळायला शिका. कारण जी स्त्री तिच्या मनाचं व्यवस्थापन करायला शिकते ना, ती जगातल्या कोणत्याही अडचणीचा सामना करू शकते. आणि 7वी गोष्ट म्हणजे त्या कोणताही अपराधीपणा न बाळगता स्वतःला प्रायोरिटी देतात. हुशार स्त्रियांना हे चांगलं समजलेलं आहे की त्यांना स्वतःची काळजी नाही घेतली ना, तर हळूहळू ते थकलेल्या दिसतील आणि नंतर इतर कोणालाही योग्यरित्या आधार नाही देऊ शकणार. त्यामुळे त्या स्वतःला प्राधान्य देणं हे काही स्वार्थीपणाचं लक्षण नसून ती त्यांची गरज आहे. त्यांच्या अन्नाची, त्यांच्या झोपेची, त्यांच्या शरीराची, मनाची त्या पूर्ण काळजी घेतात. स्मार्ट स्त्रियांना त्यांची स्वप्न, त्यांचे छंद, त्यांचा आराम या गोष्टींना कमी नाही लेखत. त्यांना जेव्हा वाटतं की त्यांना एकटं बसायचं आहे, त्यांना शांत बसायचं आहे, तर ते शांत बसतात. स्वतःसाठी काही केलं तर लोक काय म्हणतील याचा त्या विचार नाही करत. त्यांना माहिती असतं की स्वतःवर जो प्रेम करत नाही ना, तो इतरांना कधीच खरं प्रेम नाही देऊ शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्वतःला प्रायोरिटी दिल्याबद्दल कोणाचीही माफी मागत नाही. कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या गरजा समजून घेता येतात आणि त्या तुम्हाला पूर्ण करता येतात ना, तेव्हाच तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी देऊ शकता. हुशार स्त्री होणं ही काही एका दिवसाची गोष्ट नाही आहे. ती दररोजच्या तुमच्या सवयींवर डिपेंड असतं. दररोज स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला इतरांना दाखवण्यासाठी किंवा नातेसंबंधांपुरती तुमचे सौंदर्य मर्यादित नाही ठेवायचे. लोक तुम्हाला एक स्ट्रॉंग, समजूतदार आणि इन्स्पायरिंग स्त्री म्हणून लक्षात ठेवायचे असतील ना, तर आजपासूनच हळूहळू छोट्या छोट्या या ज्या सवयी आहेत त्या तुमच्या जीवनात आणायला सुरुवात करा. सुरुवात छोटी असू शकते पण परिणाम खूप मोठा असेल. कारण स्वतःला समजून घेणारी, स्वतःच्या आवडीचे कपडे घालणारी, स्वतःच्या पद्धतीने जगण्याची निवड करणारी स्त्री ना सगळ्यांना लक्षात राहते. जर का तुम्हाला या गप्पा आवडल्या असतील ना, तर आपल्या नवी दिशा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण हे तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. पण मला तुमच्यासाठी दररोज असे छान छान व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळवून देतात. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप ग्रोईंग.